नमस्कार, मी लतिका। आज आपण तांदळाच्या पिठाच्या कोथिंबीरची भजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा एक गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तिला अशी मोठी मोठी कापून घेतली, बारीक जास्त कापलेली नाहीये। ह्याच्यामध्ये बघा 6 मिरच्या आहेत आणि 6 लसणाच्या पाकळ्या आहेत। ह्या कुटून घेतलेल्या आहेत। ह्याची मिरच्या आहेत की कमी तिखटाच्या आहेत, तुम्ही तिखटवाल्या घेतल्यात तरी चालेल। आणि कढीपत्ता घेतलेला आहे, त्याचे पण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता कोथिंबीर भजीसाठी बघा हे जे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ती एक वाटी भरून गच्च तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि जे आपण जेवतो ना तो चमचा बघा छोट्या आकाराचा 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। नुसतं बेसन पीठ घेतलं तरी चालू शकतं, तशा पण मी टाकलेल्या रेसिपी आहेत। आणि नुसतं तांदळाचं पीठ घेतलं तरी पण चालू शकतं। तर ह्याच्यामध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया। बारीक कापून घेतली तर चालेल, बघा मी अशी मोठी मोठी कापलेली आहे आणि चांगली होती फुलाची कोथिंबीर। कढीपत्ता ह्याच्यामध्ये तुम्ही एक कांदा पण कापून टाकला चालेल, बारीक करून जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते। 1 चमचा धने घेतलेले ना, असे बघा मोठे मोठे मी कुटून घेतलेले आहेत। छोट्या आकाराचा 1 चमचा घेतलेला आहे ओवा, तो आपण हाताने असा चोळायचा आणि टाकून द्यायचा। अर्धा चमचा बघा छोटा अर्धा चमचा ही मी हिंग पावडर घेतलेली आहे। हळद घ्यायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। आता हे मिक्स करून घेऊया। आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा सफेद तीळ बी टाकू शकता, कांदा टाकू शकता। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे वेगळं करून तर आपण कोबी आणलेला असेल, थोडाफार घरात असेल तर तुम्ही बारीक कापून कोबी टाकू शकता। आता हे आपण पाण्याचा वापर करायचा नाहीये, कोथिंबीर धुतलेली त्याला पाणी सुटतं, त्यातच आपल्याला हे कालवून घ्यायचे दाबून दाबून। पाण्याचा वापर बघा थोडा पण केला नाही, जसं तुम्ही कालवल ना तसं ओलापणा असतो आणि असं कालवलं जातं। तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं बघा पाणी टाकणार आहे, एकदम थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। छान लागतात आणि एकदम कडक दिवसभर जसे तसे तुमचे राहतील आणि चवीला एक नंबर लागतात। आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, जर तुमच्याकडे तुम्हाला जर तांदळाचं पीठ जर नाही टाकायचं तर तुम्ही आपला शिळा भात वगैरे असतो ना तो हाताने पहिला सॉफ्ट करून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाका। तसं सुद्धा तुम्ही करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने। मी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवायचा प्रयत्न करते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि ही रेसिपी कशी वाटली ही पण मला तुम्ही कमेंट करून सांगा। आता हे थोडंसं मी कालवून घेते, अशा पद्धतीत बघा घट्ट कालवून घेतलेलं आहे। आता तुम्हाला दाखवते, जर तुम्हाला कोथिंबीर वडी जर बनवायची असेल, घाईगडबडीत होत नाहीये बनवायला, तर तुम्हाला मी सोप्या पद्धतीत दाखवते। तर असं काय करायचं माहिती आहे का, असं चपट जरी करून जरी तुम्ही तळून काढलं तरी चालेल, किंवा असं वाटीसारखं जरी केलं आणि तळून काढलं तरी मस्त क्रिस्पी असं होतील। एक 15 दिवस म्हटलं तर राहतील। पण त्यात कसं तांदळाचं पीठ जास्त आहे, तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ टाका आणि 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ टाका। त्यात सफेद तीळ वगैरे तुम्ही आवडीनुसार वेगवेगळं काही टाकून बनवू शकता। आता ह्याला काय करते, थोडंसं मी सैल करते, कारण की आपल्याला ह्याची भजी बनवायची आहेत। कालवून घेतलेलं आहे बघा, असं सैल केलेलं आहे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि गॅस मीडियम केलेला आहे। गरम झाला की गॅस मीडियम करायचा, फास्ट गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल। आता आपण ह्याच्यात थोडंसं टाकून घेऊया आणि हे काय करायचं माहितीये का, तुम्ही फास्ट गॅसवर जरी भाजले तरी पण चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी भाजले तरी चालेल। आता आपण एवढेच तळून घेऊया, हलवून घेऊया आता। आणि ह्याला तेलकट वगैरे होत नाही, ती कडक मस्त होत्या। जर तुम्ही कुणी जरी प्रवासाला जरी असं घेऊन जरी गेला ना तरी पण तुम्ही चालू शकते। तर अशा पद्धतीने एकदम मस्त असं गोल्डन कलर असतो बघा, भाजून घ्यायचे फास्ट गॅसवर। मस्त बघा कडक असे भाजले गेलेले आहेत, अशा कलरमध्ये भाजून घ्यायचे आतपर्यंत चांगले भाजतात। ह्याला सोडा वगैरे टाकायची पण गरज नाहीये। तुम्हाला जर जास्त जर असे मोठे बनवायचे असतील तर मग थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा, पण गरज नाहीये त्याला। बघा आतपर्यंत मस्त आणि कडक आणि असा कलर असतो बघा भाजून घ्यायचं। तर मी अशा पद्धतीने बाकीचे सगळे भाजून घ्यायचे। ह्याच्याबरोबर 4 मिरच्या भाजल्या तरी पण तुम्ही चालू शकता। आता मी बाकीचे भाजून घेते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।